कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? बरे आहात ना? बरं असलंच पाहिजे. रयत शिक्षण संस्थेचे नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज आपण 12वीच्या नवीन अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 1 मधील पाठ क्रमांक 4 अर्थात कविता हे पद्य अभ्यासणार आहोत. अरे थांब जरा आषाढ घणा. कवी आहेत बाभ बोरकर. बोरकरांचं पूर्ण नाव बाळकृष्ण बोरकर असं आहे. त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1910 तर त्यांचा मृत्यू 8 जुलै 1984 झाला. बोरकर गोव्याच्या मातीत वाढले. समुद्राच्या किनाऱ्यावरचा निसर्ग डोळ्याने अनुभवला आणि तोच शब्दबद्ध केला. आणि म्हणून बोरकरांच्या नावामधलं प्रसन्नता त्यांच्या कवितेतून दिसते. ते एक श्रेष्ठ कवी, एक हरहुन्नरी कादंबरीकार, एक अफलातून कथाकार, अशी वेगवेगळ्या प्रकारची साहित्य त्यांनी अभ्यासली आणि त्याचबरोबर ती निर्माणही केली. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. निसर्ग प्रतिमांची संपन्नता हा त्यांच्या काव्याचा विशेष. नादमयता, गेयता ही खास बाब कवितेतून साकारणारे बोरकर एक प्रतिभा संपन्न कवी. आणि म्हणून महाराष्ट्र त्यांना आनंद यात्री कवी म्हणून ओळखतो. त्यांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्यामध्ये गीतार, चैत्रपुणव, कांचन संध्या, चांदनबैल, अनुरागिणी, चिन्मयी असे कविता संग्रह आहेत. आणि कादंबरी किंवा अनेक कथानकं त्यांनी लिहिलेली आहेत. यामध्ये आपल्याला त्यांच्या पावसाळी वर्णनाच्या ज्या काही कविता आहेत त्या कविता आणि आपल्याला अभ्यासायला आलेली आषाढ घण ही कविता सुद्धा पावसावर आधारितली आहे. आणि म्हणून पृथ्वीवर जेव्हाही वर्षा ऋतूचे आगमन होतं तेव्हाचा आनंद काय वर्णावा. सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि लखलखणाऱ्या विजांचा कडकडाट जेव्हाही आकाशातली धनदौलत पृथ्वीवर सांडू लागते त्यावेळी अवघे विश्व हर्ष विभोर होऊन जाते. या पावसाचं वर्णन अनेक कवींनी केलं आहे. मग गोव्यातल्या पावसात भिजणाऱ्या कविश्रेष्ठ बाभ बोरकरांच्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी आकाशात मेघ दाटून येतात त्यावेळेचं वर्णन बाभ बोरकर असं करतात. झाले अंबर झुलते झुंबर. काळे ढग आकाशामध्ये आलेले आहेत आणि वाऱ्याच्या झुळकी बरोबर ते हलत आहेत. आणि म्हणून कवी अशी कल्पना करतो की अंबर एक झुलते झुंबर बनलेलं आहे. हवेत अत्तर तरते ग. एक मृदुगंध एक विशिष्ट प्रकारचा त्या काळात येतो आणि म्हणून हवेत अत्तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. असा प्रतिभा संपन्न कवी म्हणून, एक निसर्गाचा कवी म्हणून, एक पावसाचं वर्णन आपल्या शब्दातून रेखाटणारा कवी म्हणून बाभ बोरकरांकडे पाहिलं जातं. आपण त्यांची रे थांब जरा आषाढ घणा ही कविता आपण अभ्यासणार आहोत. ती आता मी आधी वाचतो
आणि मग आपण तिचा भावार्थ पाहूया. अरे थांब जरा आषाढ घणा, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ माती मधली अवते. इंद्र नीळ वेळूंची बेटे, या तुझाच पदविन्यास खुणा. रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपकी. लाजून या जाईच्या लेकी, तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा. उघड गगन कर घडीभर आसर, आणि खुले कर वासर मणिघर. वाहू दे या तव किमयेवर, कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. कणस भरू दे जीवस दुधाणे, देट फुलांचा अरळ मधाणे. कंटकगांचा मधुगाणाणे, आणित शहारा तृणपर्णा. आश्लेषांच्या तुषार स्नानी, भिवून पिसोळी थव्या थव्यांनी. रत्नकळा उधळीत माध्यांनी, न्हाणोत इंद्र वर्णात वणा. काळोखांची पीत आसवे, पालवीत उमलता काजवे. करुदे मज हितगुज त्या आसवे, निरखित जळातील विधुवदना. तर अशा पद्धतीनं आपण ही कविता मी वाचलेली आहे. आता या कवितेचा भावार्थ पाहायचा ठरला तर या कवितेतील सर्वच काही असं चिंब झाल्यासारखं वाटतं. शब्दांचं तर आहेच, पण त्याचबरोबर त्या शब्दांचा ओलावा सुद्धा आपल्याला चिंब करून सोडणारा आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला अरे थांब जरा आषाढ घणा या कवितेतून बोरकरांनी आषाढ महिन्यातील पावसाचे वर्णन विविध निसर्ग छटांनी रेखाटले आहे. गर्द हिरवाईचा अनुभव, पावसाच्या थंड शिडक्याव्याचा थरार, निसर्गाची जादुई किमया, आषाढ मेघाचं मनसोक्त बरसणं, त्यातून ओढ्या नाल्यांनी केलेला थुईथुयाट, फुफाटून वाहताना प्रवाहाची नदी मिलनाची अनामिक ओढ, या सर्व वास्तव विहंगम निसर्ग प्रतिमा म्हणजे बाब बोरकर यांची रे थांब जरा आषाढ गणा ही काव्यरचना. अरे थांब जरा आषाढ घणा, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. या कवितेच्या पहिल्याच पंक्तीतून पाऊस असा काही बरसलाय, सर्वत्र पाणीच पाणी झालंय. आणि रे हा शब्द वापरून तो आपला सखा आहे, मित्र आहे, आपल्या जवळकीतला आहे. आणि अशा प्रकारचा हा शब्द त्यांनी प्रथम वापरलेला आहे. आणि ते त्याला सांगतात की अरे बाबा जरा थांब, थोडी उसंत घे. ही विनंती पावसाला कवी करतो आहे. तो आणखीनही त्याला सांगतोय, निसर्गाप्रती तुझ्या नजरेतील करुणा दाखवण्यासाठी तू जरा थांब, तू विश्रांती घे, तू जरा क्षमाशील हो, या सगळ्यांवर दया दाखव. पशु पक्षी प्राणी सर्वांना तुझ्या किमेचा आनंद घेऊ दे. नरम लवचिक हिरव्या पाचूंसारखी शेती त्यांना आणखी बहरू दे. तुझ्या शिडक्याव्यानं ही सगळीच्या सगळी जमीन पाचूसारखी हिरवी झालेली आहे, पण त्यांना आणखी बहरायचं आहे. अजून काही ठिकाणी पेरणी झालेली नाही. ज्या ठिकाणी पेरणी झालेली नाही अशा ठिकाणची माती ही प्रवाळ आहे, लालसर आहे. त्याच्यामधली नांगरणी होऊ दे. बांधावरची असणारी झाडं, वेळूंची बेटं त्यांना आणखी गडद होऊ दे. आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या तुझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा आहेत. आणि तो एकदा बरसायला लागला
की हे सगळेच्या सगळे साज शृंगार घेऊन नटून थटून समोर येतात. आणि अशा प्रकारे जर तू नेहमीच सतत बरसत राहिला तर त्यांचा सगळ्यांचा साज शृंगार विस्कटून जाईल. आणि म्हणून त्यांचा साज शृंगार विस्कटू देऊ नको. आणि त्यातल्या त्यात जशी शेतातली रोपं असतील, झाडं असतील, तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या गंधांच्या फुलांची स्थिती काय झाली तेही या ठिकाणी त्या काही कवितेच्या चरणातून व्यक्त करतात. अंगावर शहारा आणणारा तो केतकीच्या फुलांचा सुगंध सर्व पशुपक्ष्यांना खळबळून टाकतोय. किंवा या सगळ्या पशुपक्ष्यांमध्ये तो केतकीचा गंध खळबळ माजवतो आहे. आणि ते इकडे तिकडे सैरवैर धावतायत, पळतायत, उडतायत. आणि अशा प्रकारचं हे नयन विभोर दृश्य, हे आषाढ घणा आम्हाला पाहू दे. तू जर असाच पडत राहिला तर आम्हाला ते पाहता येणार नाही. सर्व फुलझाडांना नवीन कळ्या, फुले लगडलेली आहेत. ती आम्हाला पाहायची आहेत. जाये जुईंच्या तर लेकी अर्थात त्यांच्या कळ्या तुझ्याकडे चोरून चोरून पाहता आहेत. बालकवींच्या एका कवितेमधली एक सुंदर ओळ आहे पा. छानी माझी सोनुकली कुणाकडे ग पाहत होती, तो रविकिरण गोजीरवाणा आवडला की आमच्या फुलराणीला. हिरवे हिरवे गार गालीचे हरितपुरांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. आणि अशा प्रकारचं बालकवींचं जे वर्णन आहे, अगदी त्याच विचारांची इथे शृंखला त्यांच्या शब्दातून आपल्याला पाहायला मिळते. जाई जुईच्या लेकी अर्थात जाई जुईंच्या कळ्या त्या पावसाकडे चोरून चोरून पाहता आहेत. अशा प्रकारचा आभास, अशा प्रकारची कवी कल्पना या ठिकाणी करतो. आणि हे मनोहारी दृश्य आहे. आणि हे सगळ्याच्या सगळं आपल्याला पाहायचं असेल तर ते पावसाच्या उघडपीनंतरच पाहता येतं. म्हणून कवी पुन्हा एकदा त्या पावसाला सांगतोय, तुझं आकाश मोकळं कर, क्षणभर थांब, त्या पूर्व दिशेच्या भास्कराचं घर रिकामं कर, त्याला निसर्गामध्ये किमया भरू दे. संपूर्ण सृष्टीवर नव्या कोऱ्या हळदीच्या रंगाच्या सारख्या किरणांची बरसात होऊ दे आणि संपूर्ण सृष्टी सुवर्णमय होऊ दे. आणि ती सुवर्णमय झालेली सृष्टी आम्हाला पाहायला आवडेल. आणि म्हणून हे आषाढ घणा जरा थांब. आणखीही पुढचं वर्णन करताना कवी या ठिकाणी सांगतो, शेतातील पीक कंस भरू दे, त्यामधली असणारी पौष्टिक मकरंद मध त्याच्यामध्ये उतरू दे. जीवस दुधाणे कणस भरू दे, जीवस दुधाणे. जीवस पौष्टिकता, त्या कंसामध्ये पौष्टिकता येऊ दे, त्यांच्यामध्ये मकरंद येऊ दे, त्यांच्यामध्ये गोडी येऊ दे. आणि ती गोडी उतरल्याशिवाय ते धनधान्य, ते कणस चांगलं लागणार नाही. त्याचबरोबर पशुपक्ष्यांच्या मधुर गाण्यांचा सुस्वर कंठी काणी येऊ दे. फुलांची पाती वाऱ्यांच्या झुळकी बरोबर रोमांचित होऊ पाहत आहेत. त्या सगळ्याच्या सगळ्या फुलांच्या पातींना रोमरोम होऊ दे. छोट्या छोट्या फुलपाखरांना थव्या थव्यांनी एकेका फुलावर बागडायचंय. प्रत्येक फुलावर जाऊन मकरंद चाखायचा आहे. त्या सर्वांना स्वच्छंदपणे विहार करू दे. या सर्वांबरोबर मला काही गुजगोष्टी करायच्या आहेत. पाण्यात पडलेल्या चंद्रबिंबाला सुद्धा मला निहाळायचं आहे. आणि म्हणून हे आषाढ घणा मित्रा, तू जरा थांब. अशा प्रकारची आर्जव कवी आषाढ घणाला करतो आहे. तर अशा पद्धतीनं या कवितेचा भावार्थ आपण या ठिकाणी पाहिला.
या कवितेतील जे काही निसर्ग वर्णन आहे ते पावसाचं आहे आणि कवीला या कवितेतून असं सांगायचंय की पाऊस तू इतका बरसलाय, इतका पडलाय की जर आता तू थांब आणि सगळ्यांना या सृष्टीतील सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेऊ दे. पक्ष्यांना काय करायचंय, शेतकऱ्यांना काय करायचंय, फुलफळांना काय वाटतंय, आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, या सगळ्यांचा आनंद घेण्यासाठी हे पावसा तू जरा थांब, अशा प्रकारची विनवणी या कवितेतून कवीने केलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण ही कविता अभ्यासली आहे, त्याचा भावार्थ पाहिलेला आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.